अशा पद्धतीने तुम्ही हे बनवणार तर कधीच फुटणार नाही, एकदम परफेक्ट बनणार। तर हे 5 ते 6 तास मी भिजू घातलेला साबुदाणा आहे, जो परफेक्ट आपला भिजला होता। त्याच्यानंतर मी 3 बॉईल आलू घेतले होते, मिरची आणि जिराचं कूट घेतलं होतं, शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं, सेंधा नमक टाकलं आणि आलू छानपैकी किसून घेतले होते। मस्त मिक्स करून घेतलं हलक्या हलक्या हाताने। त्यानंतर आपल्याला जे शेपचे हे वडे बनवायचे तसे शेप देऊन द्यायचे आहे। मी वड्यासारखा दिला होता। तर अगदी कमी टेम्परेचरवरला दोन्ही साईडने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर एका बाजूला मी याच्यासाठी चटणी पण बनवली होती, ज्यात मी शेंगदाणे, खोबरं, मिरची आणि दही आणि याच्यात थोडंसं मीठ टाकलं होतं आणि मिक्सरला छान बारीक करून घेतलं होतं। ही चटणी पण खूप टेस्टी बनली होती। तुम्ही याला कमी टेम्परेचरवर करता ते एकदम छान फ्राय होतात, ते कच्चे नाही राहत। छानपैकी दोन्ही बाजूला याला गोल्डन होतपर्यंत बनवून घेतले। रेडी आहे आपले साबुदाणा वडे। तर तुम्ही उपासाला काय बनवता मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा आणि पेजवर न्यू असाल तर फॉलो नक्की करा।